अभयचे नुकतेच लग्न झालेले होते. अभयच्या घरात तो, त्याची बहीण, आई, पत्नी असा परिवार होता. नवीन लग्न झालेल्या सुनेकडे म्हणजेच प्रियाकडून लग्नाच्या काही दिवसातच दागिने परत मागून घेतले. प्रियाला काहीच कळत नव्हतं की तिने काय करावं. अभयचे वडील गेल्यापासून त्याच्या आईनेच त्यांचा लहानपणापासून सांभाळ केला होता, शिक्षण दिले होते. अभयच्या लग्नात खूप खर्च झाला होता. मानपान, प्रतिष्ठा जपण्याच्या प्रयत्नात गरजेपेक्षा जास्तच प्रमाणात पैशांचा खर्च झालेला होता. एके दिवशी आईने सर्वांना एका रूममध्ये बोलावलं. सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं होतं. सर्व एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. अभय बोलला, आई तू इथे असं सर्वांना का एकत्र बोलवलं आहेस? तू काहीच का बोलत नाहीस? काय झालं आहे? त्यावर आई प्रियाला आपल्या जवळ बोलावते आणि बोलते, आपल्या घराची इज्जत, मान सन्मान, प्रतिष्ठा आता सर्व काही तुझ्याकडे आहे. आजवर मी खूप काही सांभाळून घेतलं आहे, जपलं आहे. ते आता तुलाही जपावं लागेल. स्वतःच्या सुखाआधी इतरांचा विचार करायला हवा. तू तुझी कर्तव्य छान पार पाडशील याची मला खात्री आहे. आईचे हे असे कोड्यात बोलणे कोणालाच कळत नव्हते. न राहून अभय विचारतो, आई हे तू का आणि कशासाठी बोलत आहेस? आणि स्पष्टच का बोलत नाहीस? त्यावर आई म्हणते, तुझ्या बहिणीचे लग्न ठरले आहे. पुढच्या महिन्यातच लग्नाचा मुहूर्त आहे. सर्व तयारी हळूहळू चालू आहे. पण ऐन लग्नाच्या वेळेला अगदी जवळ आलेले असताना आपण जे पैसे दागिने बनवण्यासाठी बँकेत ठेवले होते ते पैसे चोरीला गेले आहेत. ते काय म्हणतात ना, बँकेचे खाते हॅक झाले आहे. त्यामुळे आता आपल्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. आणि आता तुझी बहीण समीना हिच्यासाठी दागिने खरेदी करायची आहेत. पण पैशाचा हा घोळ झालेला आहे. तर प्रियाचे दागिने लग्नासाठी मिळाले असते तर बरं होईल. आता प्रियाची घरची परिस्थिती अत्यंत गरिबाची होती. त्यामुळे माहेरातून काही दागिने आणलेले नव्हते. म्हणून आई म्हणते, जर प्रियाचे दागिने लग्नासाठी दिले तर मदतच होईल. यावर काय बोलावे हे कोणालाच कळत नव्हते. अभय बोलतो, पण ते दागिने तर तू प्रियाला दिले आहेस, तर कशाकरता मागत आहेस? तर बहीण बोलते, अरे दादा, आईने पण काहीतरी विचार करूनच बोलत असेल ना. आणि तीही आता काळजी करत आहे. पण बोलून काही फायदा नाही. आता तर तुझं लग्न होऊन थोडेच दिवस झाले आहेत आणि तू आईला कधी एका शब्दाने काही बोलला नाहीस. आणि आता लग्न झाल्यावर लगेच स्वतःचे मत व विचार सांगत आहेस. तिला उलट उत्तरं देत आहेस. लग्न झाल्यावर माणसे बदलतात हे ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहत आहे. आता प्रियाला तिचे सर्व दागिने आईला देताना खूप वाईट वाटले. पण प्रिया समजूतदार होती. तिने अभयकडे पाहिले आणि एक एक करत सर्व दागिने आईकडे दिले. अभयच्या बहिणीचे लग्न पार पडले. 2-3 महिने झाले होते. प्रिया आता दागिन्यांचा विषय काढू लागली होती. आईना सुचवू लागली होती. त्या बोलल्या होत्या की काही दिवसांनी तुझ्यासाठी नवीन दागिने बनवेन. हे लक्षात ठेवून प्रिया रोज विषय काढत असे. पण सासू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायच्या. असेच काही दिवस गेले. एके दिवशी प्रियाने सासूला सरळ विचारलेच की तुम्ही दागिने करणार आहात? त्यावर त्यांना राग आला. त्या रागातच प्रियाला बोलू लागल्या, ते दागिने काही तू तुझ्या माहेरातून आणलेले नव्हतेस, तर माझ्याच नवऱ्याच्या पैशातून मी घेतले होते. त्यात अभयला चांगल्या पगाराची नोकरी नाही. घरात आधीच इतका खर्च झाला आहे, कर्ज आहे आणि तुला दागिने बनवण्याचे सुचत आहे. एकतर तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला काही संसारासाठी दिलेलं नाही. अभय तुझ्या वडिलांना बोलला की आम्हाला काहीही नको. त्यावर लगेच तुझ्या घरचे सुद्धा तयार झाले. त्यावर प्रिया म्हणाली, मी आजवर गप्प होते, पण आता माझा संशय खरा वाटत आहे. तुम्हाला माझ्याकडून ते दागिने काढून घ्यायचे होते, म्हणून तुम्ही खोटे कारण सांगितले आहे. सासू रागातच बोलते, हो असंच आहे आणि तुला जे समजायचं आहे ते समज आणि जे काही करायचं आहे ते कर. हे माझे घर आहे आणि ते माझ्याशी नीट बोलायचं. हे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटते. ती रडतच आपल्या खोलीत जाते. रात्री कामावरून अभय घरी येतो तेव्हा जे काही सर्व घडलं ते ती त्याला सांगते. तो जवळ घेतो आणि बोलतो, मलाही आईचे वागणे अलीकडचे समजलेले नाही, पण आई अशी का वागू शकते यावर विश्वासच बसत नाही. तुलाही मी बोलणार होतो, पण तुझ्या मनाला लागलेलं असतं. तू दुखावली गेली असतीस व तुझा खूप विश्वास होता ना, म्हणून मी गप्प राहिलो. पण माझ्यावर विश्वास ठेव. मला जसं जमल तसं मी पैसे जमा करेन आणि तुला लवकरच तुझ्या आवडीचे दागिने खरेदी करून सुद्धा देईन. ते तुझ्यासोबत जे काही वागले ते मला अजिबातच आवडलेले नाही. पण काय करणार, शेवटी ती आई आहे ना. त्यावर प्रिया म्हणते, नाही, मला दागिन्याची हौस नाही, पण ज्या पद्धतीने त्या माझ्याशी वागल्या आहेत ते चुकीचं होतं. त्यांनी माझा विश्वासघात केला आहे.
त्यांनी अपराध केला आहे. प्रिया म्हणते, त्यांना त्याच्या चुकींची जाणीव झालीच पाहिजे. त्यासाठी मला तुमची खंबीर साथ हवी आहे. बोला, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? अभय बोलतो, हो. दुसऱ्या दिवशी प्रिया व अभय सकाळपासूनच घराबाहेर गेलेले असतात. नेमके त्याच दिवशी नवीन लग्न झालेली मुलगी जावई येणार असतात. त्यामुळे अभयच्या आईला चिंता वाटू लागते. ती विचार करते, नवीन जावई घरी येणार आहे आणि सून व मुलगा घरात नाहीत. तर काय उत्तर द्यायचे? तेवढ्यात ते लोक येतात. मुलगी आईला भेटते, गप्पा होतात. पण घरात आईशिवाय कोणी नाही हे तिच्या लक्षात येते. ती काहीतरी कारण काढून आईला स्वयंपाकघरात घेऊन जाते व विचारते, दादा वहिनी कुठे आहेत? तेव्हा आई म्हणते, मला काही माहिती नाही. सकाळपासूनच गायब आहेत आणि घरातील काहीच काम देखील केलेले नाही. जेवणसुद्धा अजून थोडे बाकी आहे. बहीण भावाला लगेच फोन लावते. कुठे आहे? लवकर घरी या, मी आले आहे असे सांगते. पण अभय बोलतो, नाही, आज आम्हाला जमणार नाही, कारण आम्ही प्रियाच्या घरी आलेलो आहोत. हे ऐकून बहीण रागातच फोन ठेवते आणि जेवण बनवायला जाते. जेवण करून आपल्या सासरी जाते. दुसऱ्या दिवशी प्रिया व अभय घरी येतात. तेव्हा आई खूप काही बोलते, अपशब्द वापरते, पण ते दोघेही काहीच फरक पडत नाहीत असं दाखवून रूममध्ये निघून जातात. आता यापुढे जेव्हा जेव्हा नणंद घरी यायची तेव्हा तेव्हा प्रिया काहीतरी कारण काढून घराबाहेर जायची. त्यांच्याकडे पाहायची सुद्धा नाही. आईसोबतही प्रिया व अभयचे बोलणे फारच कमी झालेले होते. आईसुद्धा फार लक्ष देत नव्हती. हे असे बरेच दिवस चालू असते. एकाच घरात राहूनही आपलेपणा नव्हता. काही दिवसांनी नंदेच्या घरी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असतो. दादा वहिनी या कार्यक्रमाला उपस्थित नसतील तर नंदेला सासरी काय उत्तर द्यायचे हे कळत नव्हते. नेहमीप्रमाणे नणंद एके दिवशी घरी आली. तिला पाहून प्रिया व अभय दोघेही घराबाहेर जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात ती प्रियाच्या जवळ आली आणि बोलली की, वहिनी, तुमच्यासोबत जे काही आम्ही केले ते चुकीचेच आहे. तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही जे काही आत्ता करत आहात ते सुद्धा बरोबर आहे का? आम्हाला माफ करा आणि जे काही घडलं आहे ते विसरून जा. आपण आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करूयात. तेवढ्यात आईसुद्धा बोलली, अभय, जे काही झालं आहे ते सोडून दे आता. आणि तसंही तुझ्या बहिणीची यामध्ये काहीच चूक नाही. तिने फक्त माझी साथ दिली आहे आणि मी सुद्धा त्या परिस्थितीत खूपच चुकीचे, अयोग्य वागले याची जाणीव मला झाली आहे. तुझ्या बहिणीचे माहेरपण तिच्याकडून हिरावून घेऊ नकोस. कृपया मला माफ कर. मी प्रियासाठी लवकरच नवीन छान दागिने बनवण्यासाठी देईन. पण एकाच छताखाली राहूनही परक्याप्रमाणे वागणे, बोलणे आता सहन होत नाही. नात्यामधील हा कडूपणा आता संपवून टाक. तुझ्या आईला माफ कर. त्या दोघींच्याही डोळ्यात पश्चाताप दिसत होता. आपल्याच माणसांनी दुखावले तर, विश्वास तोडला तर मनाला किती यातना होतात हे त्यांना आता कळलं होतं. प्रिया म्हणते, मला दागिन्यांची हव्यास कधीच नव्हती. तुम्ही जर मला तुमची परिस्थिती, घरातील अडचणी सांगून माझ्याकडून ते दागिने मागून घेतले असते तर मी ते काहीही विचार न करता दिले असते. पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागलात ते चुकीचं होतं. तो एक विश्वासघात होता. आणि जरी माझ्या आईवडिलांनी मला लग्नात काही दिलं नसलं तरी एक चांगले संस्कार दिले आहेत, ज्यामुळे मी आतापर्यंत संयम ठेवून आहे. आणि तुम्हाला तुमच्या चुकीच्या वागण्याची जाणीव व्हावी, तुमची चूक तुम्हाला लक्षात यावी, यासाठी मी व अभय हे सर्व करत होतो. दागिना पैसा आयुष्यात पुन्हा कधीही कमावता येईल, पण एकदा नात्यातील विश्वास तुटला की तो मग कधीच पुन्हा ठेवता येत नाही. अभय बोलतो, प्रिया अगदी बरोबर बोलत आहे. तुम्ही जे काही केलं त्यानंतर हे घर तुटायला वेळ लागला नसता. नात्यामध्ये एक दरी निर्माण झाली असती. पण प्रिया समजूतदार आहे, म्हणूनच तिने ही परिस्थिती बदलण्यासाठी निर्णय घेतला. आता नणंद व आई दोघींच्याही नजरा खाली होत्या. आईने आता स्वतःची चूक सुधारण्याचे ठरवलेले होते. प्रियासाठी दागिने बनवण्याचे ठरवले होते. सर्वजण त्यापुढे एकत्र छान राहू लागले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.